छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गोळीबार झालेला होता आणि तो सुद्धा भरदिवसा झाला होता आणि कोणावरती झाला होता तर त्या भागामध्ये एक सफाई कर्मचारी आहेत, ते आता रिटायर झालेले होते आणि त्यांच्यावर हा गोळीबार झालेला होता। सुदैवाने याच्यामध्ये ते वाचले होते, पण प्रश्न हा होता की अशा गरीब आणि सामान्य व्यक्तीवरती असा कोण हल्ला करेल आणि का करेल? एक सफाई कामगार याची कोणाबरोबरती काय दुश्मनी असू शकते? आता प्रश्न अनेक होते। पोलीस या गोळीबाराचा तपास करत होते आणि यावेळी जी गुंतागुंत बाहेर आली होती, जे सत्य बाहेर आलं होतं ते डोकं चक्रावून टाकणारं होतं। आता ही घटना जाणून घेण्यासाठी आपण चाललेलो आहोत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी। तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचं हनुमान नगर आहे, या ठिकाणचं गल्ली नंबर 5 आहे आणि या भागामध्ये प्रभू उर्फ प्रभाकर आनंदा आहिरे हे एक ज्येष्ठ नागरिक राहत आहेत। आता यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुलं राहत आहेत। आता प्रभाकर जे आहेत ते पालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होते। काही महिन्यापूर्वी ते सेवानिवृत्त झाले आणि यावेळेस त्यांना काही फंडसुद्धा मिळालेला होता आणि यामुळे आता ते निवांत आयुष्य जगत होते। इतके दिवस कष्ट केले होते, इतके दिवस काम केले होते आणि आता उर्वरित आयुष्य आनंदाने जगायचं, सुखानं जगायचं असं त्यांनी ठरवले आणि त्याप्रमाणे ते जगत होते। पण यांच्या जीवनामध्ये जी घटना घडली ती अत्यंत भयंकर होती। तारीख आहे 31 जुलै 2023। आता या दिवशी साधारणपणे सायंकाळच्या 4:30चा सुमार झालेला होता। घरामध्ये प्रभाकर, त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुलं होती। यावेळेस अचानकपणे 2 तरुण घरामध्ये शिरले आणि त्यातील एकानं प्रभाकर यांच्यावरती पिस्तूल रोखलं आणि गोळी झाडली। यावेळी प्रभाकर जे आहेत ते खाली वाकले आणि त्यामुळे गोळीचा नेम चुकला आणि त्यानंतर दुसरी गोळी झाडली गेली, पण त्या दुसऱ्या गोळीचा सुद्धा नेम चुकला। पण या गोळीच्या आवाजानं बाकीचे लोक जमा व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळे हल्लेखोर त्या ठिकाणावरून निघून गेले। अशा प्रकारे प्रभाकर यांना मारण्याचा प्लॅन जो आहे तो फसलेला होता, पण यामुळे त्या परिसरामध्ये खळबळ उडाली होती। 2 तरुण येतात, गोळीबार करतात आणि निघून जातात। ही गोष्ट सामान्य नव्हती। पुंडलिकनगर पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी याबाबतची तक्रार दाखल झालेली होती। आता ही अत्यंत गंभीर बाब होती। पोलीस एक टीम बनवतात आणि तपासाला सुरुवात करतात। एक सफाई कर्मचारी, गोळीबार, हत्येचा प्रयत्न, इतकी दुश्मनी कोणाची असू शकते, काय असू शकते? आणि यामुळे पोलिसांनी आता ज्यावेळेस तपासाला सुरुवात केली त्यावेळेस सुरुवातीला फिर्यादी आणि पीडित म्हणजेच प्रभाकर यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली। त्याचबरोबर ती तांत्रिक तपासाला सुरुवात झाली। आजूबाजूचे CCTV जे आहेत ते सुद्धा तपासायला सुरुवात झाली आणि अनेकांचे जबाब घेतले, तांत्रिक तपास केला, पीडित व्यक्ती जे आहे त्यांच्याकडून माहिती घेतली, या सगळ्यांचं विश्लेषण केलं आणि पोलिसांना अशी माहिती मिळाली की एक संशयित यातला, ही सगळी घटना घडवण्यातला एक संशयित जो आहे सचिन अंभोरे राहणार कन्नड, हा गुजरातला जाण्याच्या तयारीमध्ये आहे। आणि मग पोलिसांनी सापळा रचला आणि याला नंदुरबार या ठिकाणचं नवापूर आहे त्या भागामधून सचिनला ताब्यात घेण्यात आलं। दुसरा संशयित नंदकिशोर अंभोरे हा कमळापूरचा, याला कमळापूर या भागामधूनच ताब्यात घेण्यात आलं। आता या दोघं संशयितांकडे चौकशीला सुरुवात झाली। आता यावेळेस यांनी सांगितलं की 1.5 लाख रुपयांची सुपारी यांना देण्यात आलेली होती आणि त्यांना मारण्याची सुपारी दिली होती। आता ही सुपारी कोणी दिली होती तर यावेळेस महादू अहिरे हे नाव समोर आलं होतं। पण हा महादू दुसरा तिसरा कोणी नाही तर ज्यांच्यावरती हल्ला झाला होता म्हणजे प्रभाकर अहिरे यांचा हा मुलगा होता। म्हणजे मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांच्या हत्येची सुपारी दिलेली होती। पण प्रश्न हा होता की असं त्यानं का केलं होतं? ही सगळी घटना घडण्याच्या पाठीमागं काय कारण होतं? तर प्रभाकर अहिरे हे पालिकेमध्ये कामाला होते, यांचं लग्न झालं, त्यावेळेस त्यांना म्हणजे पत्नी आणि 3 मुलं झाली आणि 2 मुली, म्हणजे अशा पद्धतीने यांचा संसार सुरू झाला होता। पण नंतर यांच्या पत्नीचं आणि यांचं काही पटत नव्हतं, म्हणजे यांच्या पहिल्या पत्नीचं आणि यांचं काही पटेना, त्याच्यामुळे त्या पहिल्या पत्नीमध्ये आणि यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला। त्यानंतर पत्नी ज्यावेळेस आजारी पडली आणि त्यांचं पत्नीचं निधन झालं त्यावेळेस पतीनं लक्ष दिलं नव्हतं आणि यामुळे यांची जी 5 मुलं आहेत त्या 5 मुलांचं प्रचंड हाल झालेलं होतं आणि याकडे सुद्धा बापाचं लक्ष नव्हतं। यानंतर प्रभाकर यांनी दुसरं लग्न केलं होतं आणि त्यावेळेस त्यांना 4 मुलं झालेली होती आणि सध्या प्रभाकर जे आहेत ते त्यांच्या तिसऱ्या पत्नीच्या बरोबर ती हनुमाननगर भागामध्ये राहत होते। आता यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे महादू। आता याला असं वाटत होतं की वडिलांनी आपल्याकडे आणि आपल्या भावंडांकडे लक्ष दिलं पाहिजे, पण तसं काय होत नव्हतं। वडिलांनी कामावरती असताना मुलांना कामाला लावायला पाहिजे होतं असं या माधूला वाटत होतं आणि माधू स्वतः कामासाठी प्रयत्नशील होता, पण वडिलांकडून त्याला अपेक्षित मदत किंवा अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता। आता ज्यावेळेस वडिलांच्या फंडाचे पैसे आले होते त्यावेळेस
सुद्धा त्यांच्याकडून म्हणजे यांना काही मिळालेलं नव्हतं आणि या सगळ्याचा राग महादूला आलेला होता. आता वडिलांकडे अनेकदा मदत मागितलेली होती, पण त्यांच्याकडून तसा प्रतिसाद मिळालेला नव्हता आणि यावेळेस महादूला असं वाटत होतं की जर वडिलांचा मृत्यू झाला तर अनुकंपा तत्वावरती त्यांच्या जागी आपल्याला नोकरी मिळू शकते आणि यासाठी वडिलांच्या हत्येचा प्लॅन रचला गेला. आता महादूने 1.5 लाखाची सुपारी सचिनला दिली आणि सचिननं याच्यामधून पिस्तूल खरेदी केलं आणि नंदकिशोर नावाच्या सहकार्याला बरोबरती घेतलं. आता या हत्याकांडाची अगोदरच महादूनं रेकी केलेली होती आणि वडील कुठे राहतात, काय राहतात याबाबतची ठोस माहिती त्यानं मिळवलेली होती आणि ही सगळी माहिती हल्लेखोरांना देण्यात आली आणि 31 जुलै या दिवशी प्रभाकर यांच्यावरती हल्ला झाला होता. पण त्यांचं दैव बलवत्तर होतं, त्यामुळे त्यांचे प्राण वाचलेले होते आणि 3ही संशयित आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत. त्यांच्याकडची चौकशी चालू आहे. आता आत्तापर्यंत माध्यमातून जे समोर आलेलं होतं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. कदाचित अजून काही नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. जर समजा तुम्ही या भागातील असाल आणि तुम्हाला जर याच्याबद्दलची अधिक किंवा नवीन माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा? आता हे जे प्रकरण आहे ते प्रकरण घडलं, त्याच्यासाठीच्या ज्या कायदेशीर प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियेप्रमाणे पुढची कार्यवाही सुरू होईल. पण आपल्याकडे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो अनेक घरामध्ये निर्माण झालेला आहे आणि तो म्हणजे काही मुलांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. म्हणजे आपल्याकडे लक्ष दिलं जात नाही, आपल्याला आपले घरचे टाळतायत किंवा वडील टाळतायत, आई टाळते आहे असं त्या मुलांना वाटतं आणि त्यावेळेस मग ह्या गोष्टीचा आई वडिलांनी गांभीर्यानं विचार केलेला पाहिजे. म्हणजे मी फक्त आत्ता मी तुम्हाला जी घटना सांगितली त्या घटनेवर बोलत नाही, तर ऑल ओव्हर बाकीच्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर असं अनेक घरामध्ये घडतं की थोरल्याला वाटतं की धाकट्याकडे जास्त लक्ष दिलं जातं, माझ्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि अशा गोष्टींमधून सुद्धा क्राईम घडतं. याचा विचार गांभीर्यानं झाला पाहिजे आणि त्या मुलांच्या मनामध्ये ही भावना निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येक आईवडिलांनी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, अनुकंपा तत्व हे नक्की काय आहे, तिथे कोणाला नोकरी लागू शकते, त्याचे नियम काय आहेत, हे सगळं जगाच्या समोर आलं पाहिजे. कारण अनेक वेळा याच्यामधूनच हत्या आणि आत्महत्या घडतायत आणि यामुळे अनुकंपा याची समाजभिमुख जी व्याख्या आहे ती सगळ्यांच्या समोर आली पाहिजे आणि याच्याशी संबंधित जी लोक आहेत ना त्यांनी या गोष्टी प्रकर्षानं लोकांच्या समोर आणल्या पाहिजेत आणि या अनुकंपा तत्वाचा योग्य आणि चांगला वापर झाला पाहिजे. तिसरी गोष्ट, जर पती आणि पत्नी यांच्यामध्ये वाद असेल किंवा माईलेकांमध्ये वाद असेल, बाप आणि मुलगा यांच्यामध्ये वाद असेल, त्यांच्यामध्ये जर भांडण होत असेल तर विचार करा संसार चालणार कसे. आणि बहुतेक घरामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडतायत आणि मी सर्वसामान्य घरांबद्दल सगळ्यांच्याच ऑल ओव्हर लोकांच्याबद्दल बोलतोय आणि त्याच्यामुळे ह्याचा विचारसुद्धा प्रत्येकाने केला पाहिजे. आणि आपल्याकडून काय चुकतंय, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला दुसऱ्याची चूक दिसते पण आपल्याकडून काय चुकतंय का याचा विचार जर झाला, प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं तर अशा घटना आपल्याला टाळता येऊ शकतात. आणि आपण ज्या घटना DSDवरती ऐकतो आहोत त्या घटना या टाईमपास नाही आहेत, याच्यामधून चांगलं आयुष्य घडवण्याचा, चांगला मार्ग निवडण्याचा, चांगला मार्ग शोधण्याचा हा एक प्रयत्न असतो. बरं, आता याच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.